राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि प्रवक्त्या रुपाली पाटील आपल्याबरोबर आहेत. ताई, राज्य महिला आयोगाच्या विरोधामध्येच म्हणजे एक तक्रार जी आहे ती राज्य महिला आयोगातच देण्यात आलेली आहे की राज्य महिला आयोगाचे जे अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर, त्यांचे एक समर्थक जे आहेत ते सोनाली गाडे यांच्या विरोधातली ही तक्रार जी आहे ती राज्य महिला आयोगामध्ये करण्यात आलेली आहे. त्यांचा एक ऑडिओ जो आहे तो सुद्धा एका महिलेला धमकवल्याप्रकरणी सोशल मीडियावरती व्हायरल झाला. आता टीकेची जोड जी आहे ती राज्य महिला आयोगावरती केली जाते. मुळामध्ये तुम्ही एक लक्षात घ्या, राज्य महिला आयोग हे महिलांच्या सक्षमेसाठी, सुरक्षतेसाठी, त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी केलं जातं. आणि त्याच राज्य महिला आयोगाच्या कार्यकर्त्या जर एका महिलेला धमकवत असतील साधी पोस्ट केल्यानंतर, तर ही गंभीर गोष्ट आहे. त्याच्यामुळे तिच्या त्या जी काही ती सोनाली गाडे तिच्यावर गुन्हा दाखल झाला. आज या उलट राज्य महिला आयोगाने सोशल मीडियावर होणाऱ्या विकृत पोस्ट असतील, महिलांना होणारं त्यांची हानी असेल, चारित्र्य हनन असेल, अपशब्द असेल, हे बंद करण्याचं किंवा त्यातला अवेअरनेस करण्याचं काम हे राज्य महिला आयोगाचं आहे. परंतु राज्य महिलाचं काम बरोबर त्याच्या अपोजिट चालल्यामुळे जे काही विरोधक आहेत किंवा जे काही लोक आहेत त्यांनी उठाव केलेला आहे की हे तुम्ही कसं काय अशा पद्धतीने धमकी देऊ शकता. प्रत्येकाला संविधानानुसार अधिकार आहे. पोस्टमध्ये त्या ज्या काही संगीताताई आहेत त्यांनी नॉर्मल त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. मग त्याच्यासाठी फोन करून धमकी देण्याचं काम सोनाली गाडेचं नव्हतंच. का नाही सोनाली गाडेला थांबवण्यात आलं? आणि या आधी सुद्धा म्हणजे अजून ज्या 4-5 जणी आहेत, मला वाटतं स्नेहल म्हणून आहेत, अजून 2-4 महिला, 2-3 पुरुष आहेत, हे सातत्याने महिला आयोग किती चांगलं काम करतं असं दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्यापेक्षा आपल्या कामाचीच पद्धत चांगली ठेवली तर लोक तुमचं कौतुक करतील ना. हे काम करत नाहीयेत, पण काम न करता यांची चटाळकी की काम किती चांगलं चालू आहे त्याच्यामुळे ही टीकेची तोफ उरते. रुपाली पाटील ठोंबरेंनी आयोगावर कोणतंही बोट अजून तरी ठेवलेलं नाहीये. मग काय याची तक्रार करणार का? कारण त्या पक्षातल्या तुमचे नेते आहेत, एकीकडे पक्ष सुद्धा ट्रोल होतं या सगळ्या गोष्टींमुळे. त्यामुळे पक्ष नेतृत्वाकडे तुम्ही याची काय तक्रार करणार का? तुम्ही असं म्हणाला होतात की मी या सगळ्या गोष्टींची तक्रार जी आहे ती पक्ष नेतृत्वाकडे करणार आहे. विशेषतः सोशल मीडियावरती जे आहे ते तो सुद्धा एका व्हिडिओला धरून तुम्हाला ट्रोल करण्यात आलं. मग हे नक्की काय होतं, का घडतं? तेच सांगते की वैष्णवी हगवणे प्रकरण 21व्या शतकात हुंडाबळी होतोय. संवेदनशील, गंभीर, सगळ्या महाराष्ट्राला लाजवेल अशी घटना घडलेली आहे. त्याच्यावर राज्य महिला आयोग काम करत नाहीये आणि तुम्ही ट्रोलिंग करताय. मी जे काही लहान लेकरू आणून दिलं हे मी काही कुणाचं कौतुकासाठी नाही आणून दिलं. मला तिथे लाज वाटली की मी आज राजकारणात काम करते. आपण वैष्णवीला नाही वाचू शकलो, परंतु वैष्णवीचं बाळ तरी सुरक्षितपणे वैष्णवीच्या आई वडिलांकडे पोहोचू ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात भावना आल्या आणि मी केलं. आता त्यातनं जर समाजातनं माझं कौतुक होत असेल, त्याच्यासाठी चाकणकरचे कार्यकर्ते 2019ला सेम एका महिलेला अशाच पद्धतीने त्या कुडतडकरनी अत्यंत घाण पद्धतीत बोललं होतं. त्याच्यावर तो गुन्हा दाखल केलता आणि तो जे घाण बोलला होता त्याच पद्धतीने त्याला उत्तर दिलेलं. मग तुम्ही तो व्हिडिओ चुकीच्या अर्थाने का समाजात बदनामी करण्यासाठी टाकला? आणि मी तुमच्या पक्षात आहे म्हणून मी ऐकून घ्यायचं नाही, याचीही तक्रार मी पक्षाकडे करणार. या आधीही केलेली आहे. जर याच्यामध्ये न्यायिक निर्णय नाही केला तर मीही कायदेशीर कारवाई यांच्यावर करणार आहे. मी स्वतः वकील आहे, मी नाही ऐकून घेणार या गोष्टी. तुम्ही संविधानिक पदावर बसल्या, तुम्हाला जर भान नसेल, तुम्हाला त्याची गरिमा राखता येत नसेल. या आधीची स्नेहल चव्हाणची जी पोस्ट आहे ही स्वतः मी रुपाली चाकणकरला पाठवलेली आहेत, माझ्याकडे त्याचे स्क्रीनशॉट आहेत. मग तुम्ही काच त्या वेळेला त्यांना नाही थांबवलं का? तुम्ही तुमचं कौतुक करण्याच्या किंवा महिला स्वतःचा नसलेला बडेजाव करण्यासाठी तुम्ही आम्हाला का, आमची का बदनामी करताय? आम्ही काय तुमच्या बाबतीत बोललेलोच नाही आहोत. बोललेली आहे पीडिता, बोललेली आहे. मयुरी हगवणेला तुम्ही चुकीचं ठरवणार? ज्या पद्धतीनं सोशल मीडियावरती राज्य महिला आयोगावरती टीका केली जाते किंवा तुम्ही असं म्हणताय की राज्य महिला आयोग कसं काम करतं हे दाखवण्याचा काही 2-4 जणांकडून प्रयत्न केला जातोय. वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये राज्य महिला आयोग आणि महिला आयोगाचे जे अध्यक्ष आहेत त्या अकार्यक्षम ठरल्या आहेत का असं तुम्हाला वाटतंय? मयुरी हगवणेने किंवा महिला आयोगाकडे ज्यांनी तक्रारी केल्यात त्याच जर म्हणतायत की आमचं काम केलं नाहीये तर आपण त्यांना कार्यक्षम कसं म्हणणार आहोत? आज त्या पीडित आहेत, त्यांना तो आज वैष्णवी हगवणे झाली त्याच घरातली मयुरी हगवणे झाली. मयुरी हगवणेचं झालं त्याच्या ह्याच्यातलीच वैष्णवी हगवणेचा मृत्यू होतोय. मग तुमच्या कार्यशैलीवर गेला म्हणजे एखाद्या पोलिसाकडे तक्रार द्यायला गेला आणि तो जर आपल्याला आरेरावी केली तर आपण त्याची तक्रार करतो.
त्याच पद्धतीने सरकारी यंत्रणेचा भाग आहे राज्य महिला आयोग. एवढं राज्यमंत्री एवढा मोठा दर्जा असताना सुद्धा त्या अध्यक्षांकडनं आणि कार्यकर्त्यांकडनं जर चुकीचं होत असेल तर लोक का गप्प बसतील? लोक म्हणणारच, लोक राजीनामा मागणार, लोक राजीनामा घेतला पाहिजे का मग? कारण गेल्या 8 दिवसांपासून या सगळ्या घटनेनंतर राज्य महिला आयोगाचे जे अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर यांचा राजीनामा मागितला जातोय किंवा सोशल मीडियावरती जे आहे त्याची जोरदार चर्चा आहे की रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्यावा. तुम्ही एकाच पक्षामध्ये काम करता, तुम्हाला काय वाटतं अध्यक्ष म्हणून त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे? एक लक्षात घ्या, ज्या काही या घडामोडी घडलेल्या आहेत, कर्तव्यात जर कसूर झाली असेल तर आमच्या वरिष्ठांनी त्याच्यावर कारवाई करणं गरजेचं. कारवाई म्हणजे नक्की काय? राजीनामा घेतला पाहिजे? आता त्याच्यामध्ये राजीनामाही मागू शकतात, नाही तर त्या जागेवर सक्षमही महिला पाठवू शकतात. अनेक पर्याय आहेत. जे काही समाजामध्ये महिलांना सक्षम होण्यासाठी, सुरक्षित होण्यासाठी योग्य तो निर्णय माननीय अजितदादा आणि पक्षाने घेतला पाहिजे. काय दादांकडे मग तुम्ही काय सांगणार आहात मी माझी तक्रार तर सांगितली, या आधी सांगितली, आताही सांगणार आहे. आणि आता जरी या तक्रारीहून जर मलाच न्याय मिळत नसेल तर मी माझा न्याय घ्यायला समर्थ आहे. मग त्यावेळी मात्र मी जो काही माझा निर्णय कायदेशीर घेईल, काय घेईल, याची सर्वस्वी जबाबदारी चाकणकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची असेल. मग तेव्हा ते म्हणू शकत नाही. कारण का मी पुन्हा सांगते, माझं रुपाली चाकणकरबद्दल एकतर हगवणे प्रकरणात मी आयोग आणि रुपाली चाकणकर नावच घेतलेलं नाहीये. मी त्यांच्यावर कोणती टीकाच केलेली नाहीये. तुम्ही विनाकारण माझा जुना व्हिडिओ घेऊन तुमच्याच रुपाली चाकणकर FC अकाउंटवरनं टाकताय. याचा अर्थ मला न समज नाहीत की मीही लहान नाही, आमच्या पक्षाचेही लोक लहान नाहीत आणि जनताही लहान नाहीये. त्याच्यामुळे आपण ज्या संविधानिक पदावर गेलेलो आहोत त्याची गरिमा पाळणे, सक्षमतेने काम करणं हे त्या व्यक्तीचं काम आहे. राज्य महिला आयोगामध्येच त्या सगळ्या ज्यांचा ऑडिओ जो आहे तो व्हायरल झालेला होता त्यांची जी तक्रार गेलेली आहे त्यामुळे राज्य महिला आयोग टीकेचं धनी म्हणतोय किंवा राज्य महिला आयोगाच्याच विरोधामध्ये अशा पद्धतीनं तक्रार जाणं हे मग कितपत योग्य आहे? त्याच्यामुळे कार्यक्षमतेवरती सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण. पहिलं राज्य महिला आयोग आहे की जे महिलांसाठी सुरक्षतेसाठी सक्षमतेशी काम करतं, त्यांच्यावरच धमक्या देतात म्हणून गुन्हा दाखल होतोय. हे दुर्दैवी आहे, हे दुर्दैवी आहे, हे लक्षात घ्या. आणि याच्या ज्या पॉवर्स आहेत ते त्यांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार केलेली आहे. त्याच्यानुसार काय बघा, त्यानुसार कारवाई तर होणार. पंतप्रधान असू द्या, मंत्री असू द्या, उपमुख्यमंत्री असू द्या, मुख्यमंत्री असू द्या, कुणी असू द्या, कोणी कायद्यापेक्षा मोठं नाही. आज आपण राजकारणात समाजात काम करत असताना आपण त्याचं भान ठेवूनच तिथे काम करणं गरजेचं आहे. मी आत्ता कोणत्या पदावर नाहीये, त्याच्यामुळे मी सामदाम दंडने काम करते. त्या ज्या संवैधानिक पदावर आहेत त्यांनी जर सक्षमतेने काम केलं असतं, समजा विरोधक विचारतायत, त्या विरोधकांचं काम आहे विचारणं, तुम्ही द्या ना उत्तर त्यांना दाखवा तुम्ही तुमचं काम काय केलंय. काम न करता तुम्ही जर असं त्यांना चिल्लर किंवा बेताल वक्तव्य करताल किंवा अशा धमक्या देताल तर गुन्हा तर दाखल होणार ना. आता दुसरीकडे ह्या सगळं वैष्णवी हगवण्याचं प्रकरण घडलं, मात्र आता सोशल मीडियावरती 2 रुपालींची चर्चा, एक म्हणजे रुपाली चाकणकर आणि दुसरं म्हणजे तुम्ही स्वतः. 2 पक्षांमधल्या एकाच पक्षामधल्या ज्या आहेत 2 रुपाली वेगवेगळ्या म्हणजे या सगळ्या वेगवेगळ्या बाजू घेऊन भांडतायत अशा पद्धतीचा सुद्धा एक मेसेज जो आहे. पुन्हा सांगते, कोणतं भांडण नाहीये. हगवणे प्रकरणात मी माझा जे काम करायचं आहे, जे माझं कर्तव्य ते मी केलं. चाकणकरांनी माझा पोस्ट टाकून दाखवलं की मी मागते महिला आयोग. हे जो त्यांचा दाखवण्याचा बालिशपणा, अकार्यक्षमता होती ही मी नाही, त्यांनी दाखवलेली आहे. माझा चाकणकरांशी वाद नाही. आणि मी पुन्हा सांगते, जे काही कोणी माझ्यावर वाद करत असतील त्यांना उत्तर द्यायला कायदेशीर पद्धतीने, सामदाम दंड पद्धतीने रुपाली पाटील ठोंबरे सक्षम आहे. माझा चाकणकरांशी वाद नाही. चाकणकर आणि मी एका पक्षात आहोत. तेव्हा मी मागणी केली की प्रदेश अध्यक्ष जर तुम्ही वेगळ्याला दिलं तर आज राज्य महिला आयोगावर हे शिंतोडे उडाले नसते. त्यांना पूर्ण वेळ मिळाला असता. आज त्यांच्याबरोबर फक्त त्यांच्या एकट्याची बदनामी होत नाही, आमच्या पक्षाची सुद्धा हानी होते आणि बदनामी होते. आम्ही त्या पक्षाचे घटक होतो, आम्हालाही त्या गोष्टीचं वाईट वाटतं. परंतु हे वाईट वाटून उपयोग नाहीये. दमदार कार्यक्षम पद्धतीने काम करून आपल्या पक्षाची आजही तुमची ती मागणी आहे का? एकीकडे त्यांच्याकडे राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद आहे, दुसरीकडे पक्षाचं प्रदेश अध्यक्षपद आहे. काय एक पद काढून घेण्याची तुमची ठेवायची मागणी अजून आहे? एक व्यक्ती ठेवायचं. पक्षात अनेक महिला आहेत, त्यांना राज्य महिला आयोग राज्यमंत्री पद दिलेलं आहे. मग इतर जी पक्षातली पदं आहेत ना, इतर काम करणाऱ्या आमच्यासारख्या असंख्य महिला, त्यांच्यातली द्या ना.
म्हणजे ही ही अशी नाचक्की होण्याची वेळ येत नाही. म्हणजे मग आता परत तुम्ही दादांना सांगणार? मी हे सगळं दादांकडे दिलेलं आहे. आत्ता खरं हा सांगण्याचा मेन मुद्दाच नव्हता. आत्ता खरं मेन विषय होता की प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक महिला कक्ष असला पाहिजे, त्यांची तक्रार घेण्यात आली पाहिजे, तिच्याशी बोलून ती तपासून त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. म्हणजे हुंडाबळीच्या महिला मरणार नाहीत ही दक्षता सरकार म्हणून आपण घ्यायला पाहिजे. चाकणकरांनी हा वेगळाच विषय काढला आणि त्यातलं जे गांभीर्य आहे ना ते त्यांना समजलं नाही मला वाटतं. पण माझ्यासाठी चाकणकरपेक्षा हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे आणि ही मागणी मी दादांकडे केलेली आहे आणि एक व्यक्ती एक पद ही मागणी केलेली आहे. परंतु एक व्यक्ती एक पद मी आत्ता ही मागणी काय योग्य समजत नाही. कारण का आत्ता आमच्या महिला सक्षम होऊन हुंडाबळी होणार नाहीत, समुपदेश वाढले पाहिजे, मुलीच्या आईवडिलांना मुलाच्या आईवडिलांना पण सांगण्यात आले पाहिजे. ही यंत्रणा सक्षम करण्यासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतील, विरोधकातील सुद्धा महिलांना एकत्र घेऊन हे कॅम्पेन आम्ही चांगल्या पद्धतीने राबवण्याचं सरकारकडनं एक सरकारची कार्यकर्ती म्हणून हे माझं मत मी दादांना सांगितलेलं आहे. एकीकडे हे प्रकरण घडलं, मात्र सरकारमधले जे मंत्री आहेत संजय शिरसाट यांच्या मुलाचं आज प्रकरण जे आहे ते दिवसभर चर्चेलं जात आहे. त्याच्या संजय शिरसाटांच्या मुलावरती जे आहेत ते सुद्धा आरोप करण्यात आलेले आहेत. संजय शिरसाट यांच्या मुलावरती जे महिलेनं आरोप केलेले होते त्या आरोपांकडे ज्या महिलेने आरोप केले त्या आरोपाची खात्री केल्यानंतर खरं गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता. पण गुन्हा दाखल व्हायच्या आधीच तीच महिला समोर येऊन म्हणली आहे मी माझा वैयक्तिक विषय क्लोज केलेला आहे. एक लक्षात घ्या, कायद्याची मर्यादा लिहून दिलेली आहे की जी विक्टीम किंवा म्हणजे जी तक्रारदार तक्रार येऊन देत असेल, ती तक्रार तपासून त्या तक्रारीमध्ये तथ्य असेल तर गुन्हा दाखल होतो. संजय शिरसाट यांच्या मुलावर ज्या बाईनी तक्रार केली त्या बाईनी 2 तासातच U-टर्न घेतलेला आहे. याच्यावरनं आपल्या समाजात काही अशीही लोक आहेत की ती जाणीवपूर्वक ब्लॅकमेलिंग करतात, खंडणी मागण्यासाठी किंवा त्यांचे राग असतो, म्हणजे नवरा बायकोचे असतात, वाद असतात, भांडणं होतात, परंतु समजा त्या वेळेला ती योग्य कारवाई नाही झाली तर ती महिला गुन्हा दाखल करू शकते, परंतु ती महिला मिटवून सुद्धा घेऊ शकते. त्या तक्रारदाराचा तो अधिकार आहे. आता जर ती महिलाच तक्रार द्यायला तयार नाहीये तर तुम्ही संजय शिरसाट यांच्या मुलावर कोणता गुन्हा दाखल करणार? नाही करू शकत. कायद्याच्या रूपरेषेतनं आपल्याला बोलावं लागेल. जर ती महिला ठाम असती तर संजय शिरसाटच्या मुलावर सुद्धा गुन्हा दाखल झाला असता. नाही, मात्र आता नंतर चर्चा होऊ शकते की राजकीय दबाव जो आहे त्याच्यामध्ये वापरला गेला असू शकतो किंवा येऊन मीडिया समोर बोलती हो, स्वतः येईल कसला राजकीय दबाव, स्वतः मीडिया समोर येऊन बोलतीये, कोणती नशा पाणी न करता बोलतीये. म्हणजे काही ज्या क्राईम गुन्हे घडतात ते कोर्टात गेल्यानंतर कालांतराने मिटवतात काही लोक. नवरा बायकोंचे वाद असतील तर पुन्हा संसार होतो, नाही तर डिवोर्स होतो. परंतु सगळ्या केसेस तुम्ही एका ह्याच्यात घेऊ नका. हगवणे ही केस जी आहे ही हुंडाबळीची केस आहे आणि आता संजय शिरसाटची जी केस आहे ती महिला विवाहित आहे, तिने डिवोर्स घेतला, तिने यांच्याशी लग्न केलं आणि ती तक्रार तिने कायदेशीर नोटीस पण पाठवली. समजा नाही पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला तर कोर्टाकडनं सुद्धा गुन्हा दाखल करता येतो. जर एखाद्या महिलेवर अन्याय झालाय तर तिला लढण्यासाठी कायद्याचे सगळे मार्ग ओपन आहेत ना. परंतु हीच महिला येऊन 3:15 येऊन म्हणली की माझा वैयक्तिक आहे, कुणी लक्ष देऊ नये आणि जर कुणी याचा राजकीय फायदा घ्यायचा केला तर मी त्याच्यावर कायदेशीर कारवाई करेल असंही बोललेले आहेत. तुम्ही विचार करा, मे बी रागाच्या भरात तिने केली असेल, म्हणजे असतील त्यांचे काही म्हणजे ते नवरा बायको आहेत का नाहीत मला माहित नाही, पण त्यांचे जे काही संबंध आहेत ते संमतीच्या संबंधात वाद झाले असतील आणि त्या रागाच्या भरात त्यांनी ह्या गोष्टी केल्या असतील. त्यांना लक्षात आलं म्हणून त्यांनी माघार घेतली. आता तुम्ही आणि मी म्हणलो तरी संजय शिरसाट यांच्या मुलावर कारवाई होऊ शकत नाही जोपर्यंत सक्षम तक्रारदार समोर येत नाही. आपण पाहतोय की संजय शिरसाट यांच्या प्रकरणामध्ये तक्रारदार महिला ज्या आहेत तिनंच माघार घेतलेली आहे, त्याच्यामुळे त्या महिलेची तक्रार नाही आहे. मात्र दुसऱ्या बाजूला जे वैष्णवी हगवण्याचं प्रकरण घडलेलं होतं त्या प्रकरणामध्ये आम्ही शेवटपर्यंत पाठपुरावा करणार आणि राज्य महिला आयोगाची तक्रार जी आहे ती पक्ष नेतृत्वाकडे केलेली आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी पक्ष नेतृत्वाने निर्णय घ्यावा अशी प्रतिक्रिया रुपाली पाटलांनी दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन आदिल सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.